ईशा, मला भेटायला उद्या ताबडतोब सासवडला ये. मला तुझ्याशी बोलायचं आहे, गरजेचं आहे. अरे आलं माझं पिल्लू आलं ग. किती दिवसांनी भेटलं मला. तिला म्हणावं शूज काढ आणि आपल्या घराला दरवाजे आहेत म्हटलं. काढा शूज काढा आणि आता या उद्यापासून ना छान दरवाजात ना आत येऊ. बाकी कशी आहेस तू? ते जाऊ दे रे. ए ताई, तू किती उशिरा उशिरा येते ग? उशिरा उशिरा तुला खूप दिवसांनी असं म्हणायचंय का म्हणे. लहान मुलांची थट्टा नको करूस, नरकात जाशील. कुठून शिकलीस तू हा म्हण्या. समाजात तशी थेरी आहे ग. हे बघ, हे असं व्हायचंय तुला नाही ना. मग हे असं नाही बोलायचं डोक्यावर पडल्यासारखं. हा सांग ना माझ्या बाळात. तुम्ही कसे आलात इतके लवकर शाळेतून. आज आमची स्कूल लवकर सुटते. आणि मी शाळा सोडायची म्हणतोय. हो का, मग काय पुढे. आणि तसं काय आहे, बाबांच्याने एकट्याने आता होत नाही मिठाईचा व्यवसाय. तर म्हणून मीही काहीसा हातभार लावावा असं म्हणतोय. त्याच दिवशी नेटवर मी सर्च केलं. साऊथ आफ्रिकेत भारतीय मिठाईला खूप मोठी मागणी आहे. तर म्हणून तिथेच. वाव, मला ना खरंच खूप कौतुक आहे तुझं. म्हणजे कसं नाही इतक्या लहान वयातच तुला बिझनेसचं असं सगळं यायला लागलंय. झालंय खरं असं. पण मला कधी कळलंच नाही आई बाबांनी मला शाळेत का घातलंय. शाळेत मिठाईचे विचार, बिझनेसचे विचार, घरी आल्यावर इथेच. आणि ह्यात जर का शाळा माझे हे विचार अडवत असेल तर मी शाळेत का जावं. म्हणून घरातल्या मोठ्या माणसांशी मी एकदा बोलून घेणार आहे. पण प्रश्न असा पडतो की बोलावं कुणाशी. कारण की या घरात विचारांनी मीच मोठा आहे नाही का. म्हणून त्याच. खूप दिवसात फटके खाल्ले नाहीस ना कोणाचे तू. खरं सांग. बरं ते राहू दे. मी आणली एक गंमत तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे. अगं त्याच्यामध्ये बरं मी जरा बाबांना भेटून येतो. हो प्लीज. ऑल द बेस्ट. गेले काका. त्याला कमी मार्क मिळाले. म्हणून तू त्याला हसतेस. वा, आपलं काय पहिला नंबर. मग आता पळून जाऊ असं वाटत नाहीये ना. नाही. व्हेरी गुड. चल चॉकलेट खाऊ आपण. ओमदादाने दिलं तुला. तुमचं भांडण मिटलं. आता बेस्ट फ्रेंड्स होत आम्ही. ऐक ना पिंकू, मला ऑल द बेस्ट कर ना. कशाला. माझी एक्झाम आहे आज. मोठे बाबा घेणार आहेत. मला पळून जावं असं वाटतंय. तू पळून नको जाऊस. बेस्ट ऑफ लक. तू पहिली आहे. चला झालं बाई पुस्तक वाचून. हो, आनंदानं वाचताय ना का परीक्षा घेणार आहे कोणी त्याच्यावर. अगं बाई, बघितलं का कोण आलंय. दुसरं कोण असणार.
आमची उन्हाळ मुलगी असणार. आणि काय ग कारटे, इतक्या दिवसात तुला एक साधा मला फोनही करता आला नाही? काही वाटतं का तुला? अगं आमचं वरचेवर बोलणं चालू असतं ना. अहो तुमचं असतं, पण माझ्याशी अजिबात बोलत नाही ही. एक साधा फोन नाही करतायत तुला? अगं सॉरी, पण तू का चिडचिड करतेस माझ्यावर? हे भांडलेत का तुझ्याशी? मला नुसते मुद्दे सांग. मी आत्ता नुकतंच कोर्टात एक मॅटर जिंकून आलीये. हो खरंच. हो, आणि ते सुद्धा ओम चौधरी सारख्या प्रख्यात वकिलाविरुद्ध. सोपी गोष्ट नाही. आता आमचे लाड करा की थोडे. कसे आहात तुम्ही? तू कशी आहेस? चेहऱ्यावरचं जुनं हसू परत आलंय. म्हणजे आता ओमचे पाय धरावे लागणार आम्हाला. तुम्ही बसा बोलत. कॉफी आणू का? नाही म्हणजे ही आली असताना तुम्ही माझ्याकडे किती लक्ष द्याल माहितीये मला. पाहिलंस कशी जळते तुझ्यावर. जळेन कशाला? पण खरं आहे की नाही, माझ्यापेक्षा नाहीतरी तुम्हाला हीच जास्त आवडते. आता तेवढा फरक पडणारच की. हा, बरं बरं, मला कटवायची कारण शोधू नका. कटतेय मी. ये इकडे समोर ये. ये उभी राहा. असं काय पाहताय तुम्ही? बोला ना. बोलायची वेळ तुझी आहे. मी कान तयार ठेवले तुझं सगळं ऐकायला. सगळी कामं बाजूला दूर सोडून बसलोय. मागच्या वेळेला काही न बोलता गेलीस. मला वाटलं आज तुला काही बोलायचं असेल. तुम्ही मला फोन करून बोलावून घेतलत ना. मला वाटलं की तुम्हाला बोलायचं काहीतरी माझ्याशी. डोळ्यांची भाषा नसते का? पण काय आहे, मांजराला दूध पिताना वाटतं की आपण डोळे मिटले की कुणाला दिसणार नाही काही. हे बघ, माझ्याकडे कळायचे अनेक मार्ग आहेत, पण सगळ्यात महत्वाचा तुझे डोळे. ते मला सांगतात आज काय चाललंय तुझं ते. आय एम सॉरी मोठे बाबा, मी खोटं बोलले. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे खरंच, म्हणून मी खोटं बोलले. आई शपथ. आय एम सॉरी. पण या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. म्हणजे तुझं खोटं बोलण्याला मी जबाबदार आहे? हो. बरं नाही हो, कारण तुम्ही सांगितलं ना ओमला, तुम्हाला माझं लग्न एका माणसांनी भरलेल्या घरात करायचंय. त्याच्याकडे त्याची स्वतःची फॅमिली नाहीये मोठे बाबा. त्याच्या आई वडिलांचा डायव्हर्स झालाय. पोखरलेलं घर आहे ते. विखुरली आहेत सगळी माणसं. मोठे बाबा, सगळी कुंडली आहे माझ्याकडं. हो म्हणजे म्हणूनच त्या सगळ्यांनी
हे नाटक केलं होतं फक्त आमचं जमावाना म्हणून. वाईट माणसं नाही आहेत ती मोठे बाबा. मलाही जेव्हा सुरुवातीला कळलं होतं ना मला खूप राग आला होता. मी ओमशी सगळे संबंध तोडले होते. मला हळूहळू समजलं, पटलं. माणसांनी भरलेलंच घर होते. खूप साधी आणि खूप गोड माणसं आहेत ती. म्हणजे त्याच्या आईवडिलांचा डिवोर्स जरी झाला असला तरी ही फॅमिली आहे त्याची. खूप प्रेम करतात सगळे एकमेकांवरती. ओमवर, माझ्यावर खूप जीव आहे सगळ्यांचा. आणि आम्हालाही हवी हवीशी आहेत ती सगळी माणसं. मोठे बाबा, फक्त रक्ताची नातीच खरी असू शकतात असं नाही ना. ही अशी नाती सुद्धा खरीच असतात ना. मला नाही तसं वाटत. मी तुला जुन्या मतांचा वाटीन, पण असे जमा झालेले पांथस्थ नाते कसे होऊ शकतील? अगं प्रत्येक जण आपल्या काही अडचणीमुळे तिथे एकत्र झाले, एकत्र जेवतात आणि आपापलं स्टेशन आलं की उतरून निघून जाते. बरं, त्यात काही चुकीचं आहे असं मला नाही वाटत. ते कायमस्वरूपी असेच एकत्र राहणार आहेत, ही स्वतःची समजूत तुझी करून घेतलीस ना, ही मला चुकीची वाटते. नाही, पण आम्ही बांधले गेलोत आता. आम्हाला सगळ्यांना खूप वाटतं एकमेकांबद्दल मनापासून. मोठे बाबा, आमच्यात तसं काहीच नसतं ना, तर मला का वाटलं असतं असं त्यांच्यासाठी? हे जे बंध आहेत ते तुटणारे बंध नाही आहेत. सगळा भाबडा आशावाद आहे तुझा. शा, तुझ्यापेक्षा खूप पावसाळे जास्त पाहिजेत मी. आणि या सगळ्या भावनिक गुंतवणीचा त्रास होण्याच्या आधीसावर. म्हणजे रक्ताची नाती तीच फक्त खरी नाती असं म्हणायचंय का तुम्हाला? हो. आणि तसं त्याचं कुटुंब नाहीये. मोठे बाबा, हो, आणि तसं वाटणं गैर आहे असं मला वाटत नाही. शेवटी माझ्या नातीच्या करिअरचा प्रश्न आहे, तिच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे. नाही, अरे हे काय? याला काही अर्थ नाहीये मोठे बाबा. तुम्हाला कळतंय का माझं काय म्हणणं आहे ते? माझा काय प्रॉब्लेम आहे माहितीये का, की माझं तुमच्यावर पण खूप जास्त प्रेम आहे. तुम्हाला दुखवून मला काहीही करायचं नाहीये माझ्या आयुष्यात, कधीच नाही. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. आय कांट हर्ट यू बट आय लव्ह हिम. मला सांगा, मला तुम्ही सांगा मी काय करू? मला खरंच सांगा मी काय करू? मी तुम्हाला हे कुटुंब त्याचं पसंत नाहीये, ओके ओके फाईन. हे त्याचे खरे नातेवाईक नाहीयेत, मग मी काय करू? मी त्याचे खरे नातेवाईक आणू का तुमच्या समोर? मग तुम्हाला पटेल का? आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या सख्या नातीचं प्रेम आपल्याला असं मिळतं, याहून माझं भाग्य काय असणार? पण फार रोमॅन्टिक बोलतेस तू. असं करणं नाही जमणार. तू
मी करून दाखवेन ते. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मोठे बाबा, नाहीतरी तुम्ही म्हणताच ना, कोणालाच कुटुंब आयतं मिळत नाही, ते जन्माला घालावं लागतं. ओमने ते केलं होतं मोठे बाबा. त्याचा काहीही संबंध नसलेल्या लोकांना प्रेमाने बांधून त्याने आपलं नसलेलं कुटुंब जन्माला घातलं होतं. आणि आता मी त्याच्या पावलावर पाऊल टाकून त्याच्या खऱ्या रक्ताच्या नातेवाईकांना एकत्र आणून दाखवे. मग तर 2 कुटुंब असतील आमच्याकडे. मी तुझ्या मताचा आदर करतो, जरी मला पटत नसलं तरी. ए, इकडे ये. इकडे ये. मला मारून टाकायचंय का? काय तुम्ही काही काय बोलताय मोठे बाबा? इकडे. तू ऐकलं नाहीस मी काय बोललो ते नीट? मी काय म्हणलो? मी तुझ्या मताचा आदर करतो, म्हणजे मी तुला एक संधी द्यायला तयार आहे, जरी मला पटत नसलं तरी. नक्की? हो. सॉरी. वा, काय बळ आलंय पंखात. पण इतकं सोपं नाही ते. मला तुझी काळजी पण तेवढीच वाटते ना, तरी देखील मी तुला संधी द्यायला तयार आहे. थँक्स. बघ, कारण घरात सगळ्यात मोठा जरी मी असलो तरी तुला माहिती आहे की आपल्या घरात सर्वांना समान हक्क आहे. आणि आता त्या सगळ्यांना जे वाटतंय ते त्यांच्या परीने बरोबरच आहे ना. आणि म्हणून उद्या तुझे यशस्वी झाली नाहीस तर तुला ते जे सांगतात ते ऐकावं लागेल. तशी वेळ नाही येणार. ते सांगतील त्या स्थळाची नातं मान्य करावं लागेल. आणि हे सगळं करायला मी तुला 3 महिन्याचा अवधी देतो. ठीक आहे. दिल्या शब्द, घेतली पैसे. आणखी एक गोष्ट, ही गोष्ट आपल्या दोघातच ठेवायची. डोळे उघडे ठेवले की कळतेच ना डोळ्यांची भाषा. पण तुला वाटतंय तेवढा हा प्रवास सोपा असणार नाही. बघ, माणसांची मनं जुळवणं यापेक्षा कठीण आयुष्यात काही नाही दुसरं. पावलोपावली तुला अडचणी येत, पदोपदी माझे विचार पडतील. फिरून परत यावं असं वाटेल तेव्हा परत येऊ नकोस. मला हरव. All the best.